श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज या व्हिडिओमध्ये काही उपाय वगैरे नाही किंवा दुसरा कोणताही हा धार्मिक व्हिडिओ नाही आहे। तर आज अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी कशी भरावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। आणि म्हणजे मी आईची ओटी भरणार आहे, तर त्याबद्दल म्हणजे हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता बघा, आईचं जे ऋण असतं ते तर आपण फेडू शकत नाही, पण तिच्याबद्दलचा जो प्रेम आहे, आदर आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर अशी पद्धत म्हणजे आईची ओटी भरणे। तर मग हेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। आणि अजून तुम्ही देखील तुमच्या आईची ओटी भरली नसेल तर ज्या प्रकारे मी भरते त्या प्रकारे तुम्ही भरू शकता। कारण बघा, आता यूट्यूबवर म्हणजे सगळीकडेच आईची ओटी कशी भरावी याबद्दलचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनाच माहिती आहे कशी भरायची आहे। पण आईसुद्धा आमचा म्हणजे धोंडा करणार आहे, तर धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात या महिन्याला। आणि आम्हीसुद्धा आईची ओटी भरणार आहे। ही फक्त एक परंपरा नाही आहे, तर तिच्याबद्दलची जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याची पद्धत आहे, म्हणजे ओटी भरणे। तर त्या संबंधीचं म्हणजे आईसाठी साडी मी अगोदरच आणून ठेवलेली होती। आणि ओटीचं सामान आणि अजून ओटीमध्ये जे जे सामान लागतं ते मी आता म्हणजे आणण्यासाठी जाणार आहोत, आई आणि मी। आणि आईसुद्धा आम्हाला म्हणजे जे काही करायचं आहे ते आणण्यासाठी आम्ही दोघीजणी जाणार आहोत। ते सुद्धा मी तुमच्यासोबत छोटंसं शेअर करते। आणि ओटीसुद्धा मी आईची कशी भरली ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। तू फॅन जवळ उभा राहा। अशा प्रकारे मग कपडे वगैरे खरेदी केली, जास्त काही शूट नाही केलं, थोडंफार केलं। आणि गरम एवढं होत होतं ना, सायंकाळीच गेलो होतो आम्ही, तरी पण खूप जास्त गरमी होती। आणि मग ज्यूस वगैरे घेतला आणि घरी आलो। आणि हा आता दुसरा दिवस आहे मंगळवारचा। सायंकाळच्या वेळेस मी अशा प्रकारे देवाजवळ अगोदर ओटी ठेवली आणि पूजा करून घेतली। त्यानंतर मग आईचे पाय धुतले होते मी, आणि मग नंतर हळदी कुंकू लावले होते पायाला। बघा, म्हणजे अगोदर मी पाय धुतले होते, पण तो व्हिडिओ सेव्ह करायचं राहून गेला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ आलाच नाही। तर मग पाय पुजले आणि हळदी कुंकू लावलं, आणि अशा प्रकारे मी आईची ओटी भरली। कपडे घालायचे त्याच्यानंतर स्वयंपाक जेवण झाल्या ओटीमध्ये बांगड्या ठेवल्या, नारळ ठेवलं आणि गजरा ठेवला होता। आणि जे पण म्हणजे सुहासिनीचं जे सामान असतं, मेहंदी कोण, सिंदूर, त्यानंतर टिकलीची डब्बी, बो, क्लचर, साडी पिन वगैरे ह्या काही वस्तू मी ओटीमध्ये ठेवल्या होत्या, की यामध्ये काही तुम्हाला बरोबर ते दिसणार नाही। आणि मग त्यानंतर आम्हाला आईने कपडे केले होते, मला, माझ्या मिस्टरांना आणि माझ्या बाळाला। आणि हे तिने तांब्याचं ताट दिलं आम्हाला धोंड्याचं, आणि 33 असे धोंडे देतात, तर तिने अंजीर म्हणून धोंडे दिले होते। तर तिनेसुद्धा आमचा अशा प्रकारे धोंडा केला। आता जावयाला या महिन्यामध्ये सोनं दिलं जातं, सोन्याची एखादी वस्तू किंवा थोडंफार जे पण होईल ते सोनं दान म्हणून दिलं जातं। पण आता सर्वसामान्यासाठी सोनं खरेदी करणं खूप खूप कठीण गोष्ट आहे, म्हणून आता आपापल्या यथाशक्ती आपण असं जावयाला दान करू शकतो, जावयाला आणि लेकाला। तर माझ्या आईने आमच्या तिघांनासुद्धा कपडे घेतले होते, आणि एक तांब्याचं ताट, आणि त्याच्यामध्ये धोंडे म्हणून अंजीर असं आम्हाला दान दिलं होतं, म्हणजे यथाशक्ती जसं तिच्याकडून होते तसं तिने केलं होतं।
बस त्यानंतर मग छान असं जेवण केलं आणि आईकडून मग आमच्या घरी आलो. तर अशा प्रकारे छोटासा अधिक मासामध्ये हा छोटासा प्रोग्राम केला. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.